हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर प्रथमतः गणराजाला वंदन केलं जातो आणि तोच वंदन या ठिकाणी केला जातोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा या ठिकाणी केला जातोय. अजूनही विसरू शकला नाही कालही ज्यांची कीर्ती, अजूनही विसरू शकला नाही कालही ज्यांची कीर्ती, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली इथली धरती. मुद्रा ज्यांची पाहता पराक्रमाला येते भरती, मुद्रा ज्यांची पाहता पराक्रमाला येते भरती. अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, अशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि सामन्याकडे बोलतोय. सामना या ठिकाणी आपण पाहतोय SPCC शेवा आणि साईनाथ करंजा या दोन संघादरम्यान ही लढत या मैदानावर आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानावर करंजा विपक्ष शेवा या दोन संघादरम्यान ही लढत प्रथमतः नाणेफेकीचा कौल शेवा संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पेनल्टी कॅन्सल केलेली आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय करंजा संघाला. करंजा संघाची सलामीची जोडी अक्षय आणि यज्ञेश ठाकूर. पहिला चेंडू योगेश घरात यांच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख चेंडू ऑफस्टिकवर चेंडू होता, त्याला ग्लान्स केला होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु जी चपलाई पाहिजे होती ती या ठिकाणी मिळाली नाही क्षेत्ररक्षकाकडून. कारण असं वाटलं होतं झेल होईल, मात्र प्रयत्न या ठिकाणी केले गेले नाहीत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या ठिकाणी श्री गणेशा होतोय 1 धावसंख्येने. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो करंजा संघाकडून रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानात पाहतोय. अक्षय आणि यज्ञेश ठाकूर यांच्या रूपात या ठिकाणी ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश घरात. अगदी सुरेख लाईनने पहिला चेंडू फेकला होता योगेश घरात या गोलंदाजाने. आता गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होईल. या ठिकाणी सुरेख फटका लेफ्ट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी केलाय. आपला दोन देखणा फटका म्हणावा लागेल. या ठिकाणी यज्ञेश ठाकूर या ठिकाणी आक्रमकता सिद्ध करतोय, दुसऱ्या चेंडूवर दाखवून देतोय आपल्यामध्ये असणारी कौशल्य गुणवत्ता. या ठिकाणी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना प्रस्थापित करतोय. निकेत सर, खऱ्या अर्थानं जो पॉइंटच्या दिशेनं जो झेल सोडलाय ना, स्ट्राईक रोटेट, अक्षयला नुसतं जीवदान मिळत नाहीये. स्ट्राईक रोटेटचा फटका किती आहे, कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना तेव्हा गोलंदाजांची त्रिधा तेरपीड असते, थोडी दुःखी असते. मग तो क्षेत्ररक्षक असो का गोलंदाज, त्याला लाईन लेंथवर परतावाला वेळ लागतो. निश्चितच डोकेदुखी आहे ही. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केला, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आक्रमक ठरलाय, अगदी सेट होऊन आलाय हा फलंदाज असं म्हणावं लागेल. कारण शेवा संघ जितका उशीर करत होता तितका उशीर हे प्रॅक्टिस करत होते मैदानावर लवकर येऊन, त्याचा फायदा या ठिकाणी उचलतो यज्ञेश ठाकूर. या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरा फटका, बॅक टू बॅक 3 षटकार लगावले जातात आणि डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे काय शांत बसायला मी काही संत नाहीये हो. या उक्तीप्रमाणे हा वारू उधळलाय आणि गोलंदाजावर नक्कीच आता प्रेशर आलाय. दबाव बघायला मिळतोय. निश्चितच आता कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायची या ठिकाणी
ऑफ स्टिकला टाकला तर कव्हर वर खेळून काढतोय, लेग स्टिकला टाकला तर काऊ कॉर्नर रिझन पकडतोय. पुन्हा एकदा सुरेख आता चेंडू. या ठिकाणी कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा, कारण बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यानंतर हा निर्धाव चेंडू एक श्वास घेण्या इतपत हा चेंडू होता शेवा संघासाठी. पुढील चेंडू योगेश घरात मारा करतील. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू. जितकी प्रशंसा मी बॅट्समनची केली तितकीच प्रशंसा मी गोलंदाजाची देखील करेन, कारण 3 षटकार लगावल्यानंतर हे जे नंतरचे चेंडू होते ते सुरेख चेंडू होते सर. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. खर तर क्षेत्ररक्षकानं थोडी हारकिरी केली. आता देखील एकच धाव होती, इथं डबल धाव मिळते. आणि पुन्हा एकदा घडलंय काय की स्ट्राईक रोटेट होते. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेटिंगला खूप महत्व आहे. जर तुम्ही स्ट्राईक रोटेटेड करत नसाल तर त्या फटक्यांना देखील महत्व नाहीये. आणि यज्ञेश ज्या पद्धतीनं उधळलाय ना, हा वारू या मैदानावर आग लावताना दिसतोय. खर तर अफलातून दर्जाचे नेत्रदीपक फटके. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर एक तंत्रशुद्ध फटके त्याने खेळले. म्हणजे खेळायचं म्हणून ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावलाय, ही खासियत आहे. निश्चितच सर, कारण आताचा जो क्रिकेट आपण पाहतोय प्रत्येक चेंडू लेग रिझल्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न असतो, मात्र या खेळाडूच्या बॅट्स मधून जे फटके आलेत ते अगदी तंत्रशुद्ध फटके होते. जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो त्या पद्धतीने या ठिकाणी क्लासिक फटके. दीपेश सरांनी देखील चांगली माहिती पुरवली. तिसरा दिवस त्यांचा आजच्या या स्पर्धेमध्ये आहे. त्यांनी सांगितलं एकाही लेफ्टी बॅटरनं एखाद्या आताचे फटके खेळले त्या पद्धतीचे फटके त्यांनी कोणीच खेळले नाहीये. म्हणजे एवढी जबरदस्त ताकद मैदानावर आग लावली सध्या तरी यज्ञेशनं, आपण असंच म्हणूया. हा निश्चितच सर, ज्यावेळी डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑफस्टिकला खेळतो ना त्यावेळी ते फटके बघण्यासारखे असतात, अफलातून दर्जाचे फटके असतात. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळताना पाहतो यज्ञेश ठाकूर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज घरात. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टल जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, अगदी वेगवान चेंडू, उचली घेणारा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. खरं तर रायगड प्रीमियर लीग ज्यानं गाजवून ठेवली होती तोच स्टार खेळाडू आपल्याला कुणाल आपल्याला दिसतोय. कुणाल म्हटल्यानंतर बघितल्यानंतर एखादा फॉरेनर आपल्या मैदानाकडे आलाय की काय असं वाटू लागतंय. ही पर्सनॅलिटी जबरदस्त आहे आणि ताकद दाखवली होती. शिवडोनच्या मैदानावर रायगड प्रीमियर लीग मध्ये एक दबदबा राखला होता. तो स्टार खेळाडू आपल्यासोबत जोडला गेला. या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. अगदी गतीपेक्षा मती वापरली गेली गोलंदाजाकडून. मतीचा पूर्णपणे वापर केलाय आणि या ठिकाणी चकवलंय फलंदाजाला. एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. षटक पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या गेल्या, त्यानंतर दुसरा षटक जो येतोय तो काहीसा कमबॅक करताना पाहतोय. कारण हे करणं गरजेचं असतं, कारण पहिल्या षटकामध्ये जर मार खाला तर दुसऱ्या गोलंदाजाने त्या ठिकाणी कमबॅक केलं तर आपली टीम आहे ती चांगल्या स्थितीत राहू शकते. खरं तर रुपेश म्हात्रे सरांसोबत माझी आल्या आल्या चर्चा झाली तर या मैदानावर 70-75 जरी धावांचा डोंगर उभारला तर त्या चेसेबल धावा आहे. काल फक्त बेंडकर संघाने 72 धावा ज्या काढल्या होत्या त्या कालच्या दिवसामधला तो हायएस्ट स्कोर आहे. म्हणजे या मैदानावर धावा होताना दिसती. निश्चितच या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. या ठिकाणी दंडित केलं जाईल एका धावेने, कारण नियमाचं उल्लंघन केलंय. नियमाचं उल्लंघन केल्यामुळे या ठिकाणी एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. 23 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. या ठिकाणी शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. या ठिकाणी काय घडतोय, अगदी जी साथ पाहिजे असते गोलंदाजाला ती साथ या ठिकाणी मिळत नाही. आणि झेल कोणाचा सोडलात, ज्या बॅट्समनच्या बॅट मधून लगातार 3 षटकार आलेत, यज्ञेश ठाकूर हा आक्रमक ठरलाय, त्या खेळाडूचा जर या ठिकाणी तुम्ही सहज झेल सोडत असाल तर निश्चितच मी म्हणेन की सामना सोडताय. गोलंदाज गोलंदाजी करत असतो, फलंदाज फलंदाजी करत असतो, परंतु जो या ठिकाणी काम पूर्ण करायचा असतो तो क्षेत्ररक्षकाला करायचा असतो. अगदी गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा येईल. अगदी संतुलन बिघडलंय. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव जोडली जाईल धावपटलात. धावफलक जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवर. अगदी तालमेल बिघडलाय, सूत्रता दिसत नाही या क्षेत्ररक्षणामध्ये.
संयम राखावा लागेल या ठिकाणी शेवा संघाला. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, सोडलेला झेल दाखवून देतो या ठिकाणी की कोणाचा झेल सोडला, किती मागात ठरेल. झेल किती मागात ठरेल हे येणारे काही षटक सांगून जातील. धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. या ठिकाणी पंच आपल्याकडे वळतील, दोन्ही हात समांतर करतील, वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केलं जाईल. पुन्हा एका धावेने दंडित केलं जाईल गोलंदाजाला. या षटकातील हा दुसरा वाईट फेकला जातोय गोलंदाज अनुज घरत यांच्या माध्यमातून. अगदी दिशा भरकटली, एक षटकार खाल्यानंतर गोलंदाजामध्ये दडपण निर्माण झालंय. अगदी जी कामगिरी करायची होती ती अनुज घरत यांनी केली होती, परंतु साजेची साथ क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी मिळाली नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टिकवर खेळण्याचा प्रयत्न पंचांचा येतोय. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 32. डीजे धावसंख्या धावपटलावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 32. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या खर्च केल्या होत्या योगेश घरत या गोलंदाजाने. त्यानंतर अनुज घरत एक चांगला षटक म्हणावा लागेल, कारण एक षटकार काढून 11 धावसंख्या खर्च केल्यात या गोलंदाजाने. अगदी इकॉनॉमिकल षटक फेकलं गेलाय. या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आदित्य घरत. अक्षय पाटील हा एकदम संयमी खेळी करतोय, एक सिंगल काढतोय आणि जो आक्रमक ठरलेला यज्ञेश ठाकूर आहे त्याला या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आणतो, परंतु या ठिकाणी आक्रमकता सिद्ध केली. फाईन लेग रिझन निवडलाय, चेंडूला सीमा रेषा पार केलाय. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली. डीजे निश्चितच तुफान, आता दोन्ही बाजूने तुफान या ठिकाणी पाहायला मिळतोय. संयम किती राखू असं म्हणतो या ठिकाणी अक्षय पाटील. मी देखील आता आक्रमण करणार. या ठिकाणी अगदी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, असं वाटलं होतं हा देखील चेंडू सीमारेषा पार होईल, मात्र लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. 1 धावसंख्येची भर पडेल. लेग बाईटच्या स्वरूपात का होईना प्रति चेंडूवर धावसंख्या या ठिकाणी काढली जाते आणि धावफलक पुढे जातोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. अगदी मजबूत स्थितीत या ठिकाणी आपण पाहतोय करंजा संघ. आता स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू जो आक्रमक ठरला यज्ञेश ठाकूर, ज्याच्या बॅट्स मधून आतापर्यंत 4 षटकार आणि 1 सिंगल आणि 1 डबल अशी एकंदरीत धावसंख्या जोडली गेलेली आहे. म्हणजे 27 धावसंख्येची हा वैयक्तिक खेळी करतोय. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली, मात्र पंच कुठले तत्समस होतील, कारण त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि अगदी वेगवान चेंडू फेकला होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या चेंडूवर कोणतीही धाव मिळणार नाही, कारण जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती ही निश्चितच होत नसते. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता. सुरेख टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. या ठिकाणी लोवर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला पकडेल क्षेत्ररक्षक. या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं.
एक धावसंख्येने धावफलक पुढे गेले. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 40. सुरेख षटक म्हणावा लागेल. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावपटलावर धावसंख्या जोडली गेली या षटकामध्ये 8. याच दरम्यान एक विनंती केली जाईल. भैरवनाथ धुतुम विपक्ष फणस डोंगरी दोन्ही संघाला विनंती असेल आपण तयारीत राहायचंय. सुरेख गोलंदाजी आदित्य घरात आतापर्यंत, कारण एक षटकार काढून देखील या षटकामध्ये अगदी रोखून धरलंय. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल स्टेट ड्राईव्ह सीमारेषा पार. षटकार डीजे. थँक्यू. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाठवण्याचा हा फायदा असतो की ज्या गोलंदाजांवर यज्ञेश आक्रमक ठरला होता त्यावेळी अक्षय हा शांत होता. मात्र आता जर आपण पाहिला या षटकामध्ये तर अक्षय आक्रमक झाला आणि यज्ञेशला रोखून दिलंय या गोलंदाजाने. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाईल मिड विकेट रिजन मध्ये, तेव्हापर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल 47. सुरेख षटक म्हणावं लागेल सर. आतापर्यंत आदित्य घरत यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. त्या षटकामध्ये अगदी किती 15 धावसंख्याची तरी पण लयलूट झाली. अगदी सलामीची जोडी ही आक्रमक जोडी म्हणावी लागेल करंजा संघाकडून. दोन्ही बाजूने आक्रमण चढवलं गेलंय या षटकामध्ये देखील आणि मागच्या षटकांमध्ये देखील. आक्रमक करायचं ठरवून हा करंजा संघ या मैदानात उतरलाय. असं म्हटलं जातं की वादळ येतो आणि वादळ थांबतो, परंतु हा वादळ थांबण्याचा या ठिकाणी अनुज घरात गोलंदाजी मार्कवर आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा षटक फेकला होता. 11 धावसंख्या खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजाला या ठिकाणी कर्णधारने प्राचारण केलंय. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची काहीशी व्यूहरचना केली जाते. स्क्वेअर लेग रिजन आणि मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर रिजन मध्ये देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लेग साइड मध्ये जास्त आहेत, परंतु या ठिकाणी रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. मात्र या ठिकाणी चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. अगदी दुधारी तलवार या ठिकाणी चालवली गेली होती. अपयश आला होता. अगदी असं वाटलं होतं चेंडू दीर्घकाळ हवेत होता, परंतु चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आणि या ठिकाणी जीवदान प्राप्त होतोय फलंदाज अक्षय पाटील या फलंदाजाला. कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मी म्हटलं होतं की डीप मध्ये लेग मध्ये सर्व क्षेत्ररक्षक तैनात केले होते, त्याच्यामुळे हा शॉट खेळण्याचा भाग पाडला गेला होता अक्षय पाटील या फलंदाजाला. कारण गोलंदाजाने हा संभ्रम निर्माण केला होता फलंदाजाच्या डोक्यामध्ये. आता फलंदाजी मार्कवर आपण या ठिकाणी पाहतोय यज्ञेश ठाकूर. या फलंदाजाला कोणती प्रकारची फील्ड लावली जाईल, कारण हा चोहरू बाजूने खेळणारा हा फलंदाज आहे. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. 49 धावसंख्या. 50 कंप्लीट होण्यापासून एक धाव फक्त वंचित आहे करंजा हा संघ. गोलंदाजी मार्कवर अनुज घरात. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषा पार. षटकार. झेल सोडले आणि
ते 3 झेल इतके घातक सिद्ध झालेत ना, यज्ञेश ठाकूरनं ग्रीन बॉलला मारून मारून लाल 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 गुंजाल करून ठेवलाय. सुपर फलंदाजी. निश्चितच नेत्रदीपक फलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. यज्ञेश ठाकूर यांच्या माध्यमातून होताना पाहतोय मैदानावर. या ठिकाणी शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू, अगदी शॉर्ट पीस चेंडू असा होता की अगदी कानाला टर्कन आवाज देऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता झाली. यज्ञेश ठाकूर हा नाव चर्चित राहील नेहमीच, कारण काय आक्रमक फलंदाजी या फुंडेच्या मैदानावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपलातून दर्जाचा शॉट, बॅट मधून जो साऊंड आला तो साऊंड सांगून गेला की या चेंडूवर षटकार. क्या धावपटलावर 13 चेंडू 40 धावांवर हा वारू उधळलाय. काय अफलातून विस्फोटक खेळी बघायला मिळतीये. सुपर. बॅटचा फ्लो जर सर आपण पाहिला ना, त्याच्यामध्ये फ्लो मध्ये ताकद आहे. ती बॅट वर चेंडू ज्या वेळेला आदळतो ना, आवाज इतवर येतोय की चेंडू सीमारेषा पार होईल. मला तर यज्ञेश ठाकूर खेळताना दिसत नाही. प्राऊड ऑफ भिवंडी अर्थात भावेश पवार खेळताना दिसतोय. तो वार सप्पा सप करतोय. सुपर सुपर फटकेबाजी. 6 षटकार त्याच्या बॅट्स मधून आतापर्यंत आलाय. चौकाराची बोली नाही, षटकाराची बोली बोलतोय हा फलंदाज. अक्षय पाटीलने देखील 2 षटकार लगावलेत, तो देखील कमी नाही आहे. कर्णधार हातबल झालाय शिवा संघाचा. त्यानं क्षेत्ररक्षकांना जी हारकिरी केली, पहिल्या चेंडूवर जी हारकिरी झाली पॉइंटच्या दिशेने असताना क्षेत्ररक्षकांना, तिथंच खऱ्या अर्थानं सामना जवळपास असा खेचून घेतलाय करंजा संघानं. ओहो, परंतु आता झेल पकडावा लागेल. झेलच्या समोर आहे कर्णधार. योगेशनं झेल पकडलाय आणि पहिला शिलेदार मैदानाच्या बाहेर. पाणी घेऊन जा मैदानावर. तीनशे 96 आपण शिवजयंती साजरी केली, परंतु आजही कोणालाही एवढा मोठा मान सन्मान मिळाला नाही आहे. तो माझ्या राजांकरता आहे. कारण माझ्या राजांमुळे अंगणातले तुळस आणि मंदिरावरचे कळस आणि माझ्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू आपण आज अबाधित बघतोय. हे केवळ राजांचा मान आहे. कारण आजही जन्मलेल्या बाळाला सांगावं लागत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं ना की आपोआप तोंडातून जय येतोय. हा मान फक्त माझ्या राजांचा. आणि एवढं हा जाणता राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्रिवार अभिवादन करेन आणि घेऊन जाईल सामन्याकडे. सामना बघताय सेवा विपक्ष करंजा, दोन्ही बलाढ्य टीम आहेत. या 2 बलाढ्य टीमांविरुद्ध महासंग्राम पाहू शकाल. धावा दापटणार बघायला मिळतील. दीपेश सर सांगतायत 65 62 माफ करा. आणि उर्वरित मला वाटतं या षटकातील अजूनही एक षटक शिल्लक आहे. म्हणजे उर्वरित 6 चेंडूंचा पूर्वार्धामधील खेळ चालू आहे. आणि आपण आवाज ऐकू शकाल निकेत मोकल सर, मॅन फ्रॉम कळवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल लावण्य ठाकूर. अगदी प्रत्येक गोलंदाजाला चोप दिलाय, मात्र लावण्य काय करेल या ठिकाणी. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलं, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली जातोय, मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप करतोय. आणि झेल कोणाचे वारंवार ड्रॉप होतात. हा झेल मी म्हणणारच नाहीये सर. हा झेल साठी खूप एफर्ट लगावले. हा झेल नाही म्हणणार. जे हातात आलेले झेल सुटलेत ना, त्याला पनिशमेंट म्हणून सध्या तरी सजीव स्वरूपात बघायला मिळेल हा यज्ञेश ठाकूर. निश्चितच प्रयत्न केले होते, प्रयत्नांना दाद देखील द्यावी लागेल. या ठिकाणी 15 चेंडू आणि 43 धावसंख्येची खेळी करतोय मैदानावर. आ लढले खुलके मैदान खाली पड आहे.
दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का महाबली खडा है, महाबली खडा है. या ठिकाणी चेंडूला लाफ्ट केलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार डीजे. ची जर जर्सी बघितली तर लाल आहे, परंतु या खेळाडूनं मैदानावर ग्रीन बॉलला मारून मारून लाल 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 गुंजाल करून ठेवलाय. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. निश्चितच सर, कारण या लाल जर्सी मध्ये पॉवर आहे. या ठिकाणी चेंडूला हेलिकॉप्टर शॉट अटेम्प्ट केलंय. या ठिकाणी 50 कंप्लीट झालेले आहे. 55 धावसंख्येची खेळी या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांचं मानवंदना स्वीकारताना यज्ञेश ठाकूर ऑन फायर, सुपर दर्जाची फलंदाजी, अफलातून मैदानाच्या चौफेर आग लावली. ब्रँड ऑफ करंजा टेनिस क्रिकेट, अफलातून खेळ दाखवलाय. अर्धशतकी खेळी, मला वाटतं या स्पर्धेमधील पहिली अर्धशतकी खेळी. टाळ्यांच्या गजरात हे स्वागत झालं पाहिजे. 17 चेंडूत नाबाद 55 धावा. आक्रमक ठरतो या ठिकाणी यज्ञेश. अगदी संघाची नौका किनाऱ्यावर नेऊन ठेवलेली आहे. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, अगदी चेक करा पंच, ओके ना? ओके ओके. या ठिकाणी अगदी वेगवान चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. निश्चितच तिन्ही दिवसांमध्ये जी धावसंख्या उभारली गेली नाही, ती धावसंख्या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये उभारली गेली. 76 धावसंख्या, धावपटलावर 76 अशी धावसंख्या जोडली गेलेली आहे. अगदी आक्रमक. सकाळचं सत्र म्हटलं ना की फील्ड करणाऱ्यांसाठी निश्चितच बेनिफिट देणारा सत्र मानला जातो. मात्र या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलं यज्ञेश ठाकूर या फलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला लाफ्ट केलाय, चेंडू हवेत. आता क्षेत्ररक्षकाला संधी आहे. या ठिकाणी चुकी केली जाणार नाही. मात्र जो काम करायचा होता तो काम यशस्वीपणे पूर्ण करून माघारी परतो यज्ञेश ठाकूर. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे